नमस्कार मित्र, आज आपण घेऊन आलो आहे वैशालीताई ढोलेची कहाणी। एका शिक्षिकेचा फोन आला की संदीप भाऊ, आपल्या या रेल्वे स्थानकावर बस स्टॉपवर एक महिला फिरत असते, अंगावर मळलेले कपडे, फाटलेले कपडे, परंतु दोन्ही डोळ्यांनी ती दिव्यांग आहे, तिला दिसत नाही। वैशालीताईचा फोटो येताच आम्ही त्या ठिकाणी किनवट येथे आमची नंददीपची टीम त्या ठिकाणी पोहोचली। नंददीप शहरी बेघर निवारा केंद्र येथे आणण्यात आलं। सातत्याने बडबड करत होती, अशा अवस्थेमध्ये वैशालीताई होती। ठिकाणी केस वगैरे कर्तन करण्यात आले। वैशालीताईची आंघोळ करून वैशालीताईला स्वच्छ करण्यात आलं, नवीन कपडे देण्यात आले आणि आम्ही मानसोपचार तज्ञ डॉक्टर श्रीकांत मेश्राम सरांचे उपचार सुरू केले। सर इथं आणल्यानंतर औषधोपचार केले। औषधोपचार केल्यानंतर वैशालीताई चांगली बोलायला लागली। आम्हाला सुद्धा खूप आनंद झाला की वैशालीताई बोलायला लागली आणि वैशालीताईची खरी कहाणी ती सांगायची नाही, लपून ठेवायची। काही किनवटचे काही लोक या ठिकाणी भेट देण्याकरिता आले आणि त्यांनी सांगितलं की वैशालीताईची अत्यंत वाईट अवस्था होण्याचं कारण काय आहे। वैशालीताई गव्हर्नमेंट जॉबवर होती आणि वैशालीताई एक शिक्षिका म्हणून गव्हर्नमेंट सर्वंट कार्यरत होती, परंतु तिच्या जीवनामध्ये असं काय झालं की वैशालीताईला मानसिक आजार झाला आणि या मानसिक आजारामुळे वैशालीताई रस्त्यावर आली। ना परिवार, ना घर, ना दार, ना भाऊ, ना पती, ना मुलं, सगळ्यांपासून दूर झाली। जेव्हा तिच्याजवळ पैसा होता, तिला पगार पाणी होतं, तेव्हा तिला साथ देणारे सुद्धा होते, परंतु मानसिक आजाराने ती ग्रस्त झाली आणि रस्त्यावर आली। तिला घरच्यांनी सुद्धा दूर लोटले, कोणीही तिला घ्यायला तयार नाही। निवारा केंद्रावर आणल्यानंतर ती अगदी 15 दिवसांमध्ये चांगली झाली। चांगली झाल्यानंतर आज वैशाली ती आपल्यामध्ये राहते आहे। 25 पैशाचा सुद्धा वैशालीताईचा आम्हाला त्रास नाही। मी वैशाली गौतम ढोले आहे। इथं आल्याच्या नंतर मला गोळ्या चालू केल्या, औषधाचं मलम, क्रीम हे ते लावण्याचं सर्व चालू केलं आणि सर्व नंदिनी फाउंडेशनमध्ये वेळच्या वेळी सर्व रुग्णांची काळजी घेतात। कोणाची अशक्तपणा जाणवला, कोणाचं काय वेगवेगळ्या प्रकारच्या दोष आहेत, त्याच्यावर औषध उपचार नंदिनी फाउंडेशनमध्ये वेळच्या वेळी करतात। ती वारंवार मला 4-5 दिवसापासून सांगते, दादा मला घरी जायचं आहे। आई वडिलांशी सुद्धा संपर्क केला, पण आई वडील सुद्धा तिला घरी घेण्यास तयार नाही। इतकं काय तिने वाईट केलं असेल? काहीच नाही, फक्त भगवंतांनी तिला अंधार दिला तिच्या जीवनामध्ये आणि त्या अंधारात ती जगते आहे।